तिकडेही आमच्याच आहे. तेही फोन करतात कधी कधी, साहेब हे काय झालं तुला बघून घेऊ आता पुढे. पण उद्या तुमची सेवा करण्यासाठी, सेवक म्हणून, मालक म्हणून नाही, अजिबात मालक म्हणून नाही. आणि म्हणून माझं काही पत्रकारांनी सांगत होतं, काही पत्रकार आले सावंतवाडीच्या विषयावर प्रतिक्रिया द्या. तुला काय प्रतिक्रिया देणार? अहो, ज्या उमेदवार भाजपचा त्यांनी आमदार खासदारकीची निवडणूक लढायला पाहिजे, तुम्ही कार्यकर्त्यांची निवडणुकीला आलात, एवढ्या तरी सोडा. अहो, कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या निवडणुकी लढू द्या. पण आज तसं झालं नाही. आज प्रजा विरुद्ध राजा असं सावंतवाडीचं चित्र झालं. आता प्रजा जिंकणार की राजा जिंकणार, ही आता तशी लढाई समजू नका की कोणतरी वरतून काहीतरी आदेश देईल. आता ते दिवस गेले. आपण 21व्या शतकात राहतो. 21व्या शतकामध्ये सन्मानित केसरकर साहेबांनी करोडो रुपयाचा निधी इकडे आणला. आजही केसरकर साहेब मंत्रालयात गेले, 2-3 तास घालवले, तर करोडोचा निधी आणल्याशिवाय परत घरी येत नाही. हा अनुभव मला आहे. हे मी तुमच्या तोंडावर सांगत नाही.